नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पहा, येत्या 12 नोव्हेंबरला आहे दिवाळी आणि या दिवाळीची सुरुवात जी आहे ती वसुबारसपासून सुरू होते. तर बघा, वसुबारस आणि रमा एकादशी या दोन तिथी एकाच दिवशी आलेल्या आहेत. यामुळे या वसुबारसला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि या वसुबारसच्या दिवशीच आपण दिवाळीला सुरुवात करत असतो. म्हणजे या दिवशी आपण आपल्या घरामध्ये दिवे लावत असतो. दिवाळी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी धूमधडाक्यात साजरा केला जातो. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजन करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं. प्रत्येक घरामध्ये लक्ष्मीची पूजा केली जाते आणि ही लक्ष्मीची पूजा करत असताना आपल्या घरामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू जी आणली जाते ती म्हणजे झाडू. तर या दिवशी आपण माता लक्ष्मीसोबत झाडूची सुद्धा पूजा करत असतो. झाडूसुद्धा ही एक लक्ष्मीच आहे. प्रत्येक व्यक्तीला धनवृद्धीची इच्छाही असते, परंतु बघा, अनेक वेळा काही लहानशा चुकांमुळे घरात पैशांची आवक होत नाही. त्यामुळेच आपल्याला जेव्हा आपण दिवाळीचा झाडू खरेदी करणार आहे तेव्हा तो झाडू कोणत्या दिवशी खरेदी करावा, त्याचप्रमाणे खरेदी करताना आपल्याला सर्वात महत्त्वाची एक चूक आहे ती आपल्याला नक्की टाळायची आहे. आणि घरी आपण झाडू आणल्यानंतर आपल्याला झाडूला अशी एक वस्तूही बांधायची आहे. ही वस्तू आपण झाडूला बांधल्यामुळे आपल्याला प्रचंड धनलाभ होईल आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होईल. तर पहा, झाडू हे एक लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. तिला लक्ष्मी म्हटलं जातं आणि म्हणूनच आपण दिवाळीच्या दिवशी झाडू म्हणजे या लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो. तर हा दिवाळीसाठी लागणारा झाडू तुम्हाला कधी खरेदी करायचा आहे? तर पहा, दिवाळीसाठी लागणारा झाडू हा तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी खरेदी करायचा आहे. शुक्रवारी हा झाडू खरेदी केल्याने खूप शुभ असतं. त्यात या दिवशी धनतेरससुद्धा आहे. धनतेरसच्या दिवशी माता लक्ष्मी, धन्वंतरी, त्याचप्रमाणे कुबेर देवता यांची पूजा केली जाते. आणि याच दिवशी आपल्याला सायंकाळी 6 वाजता 6 ते 7:30 या दरम्यान आपल्याला झाडू हा दिवाळीसाठी खरेदी करून आणायचा आहे. कारण ही जी वेळ असते ती वेळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते. त्याचप्रमाणे बघा, आपण झाडू हा खरेदी करणार आहे त्यावेळेला आपल्याला महत्त्वाची चुका कोणत्या टाळायच्या आहेत? तर आपल्याला झाडू घेताना 40 रुपयाचा झाडू हा 20 रुपयाला द्या किंवा 10 रुपयाला द्या, 30 रुपयाला द्या, अशी कोणतीही मागणी आपल्याला करायची नाही. ज्या किमतीमध्ये तुम्हाला तो झाडू सांगेल त्याच किमतीमध्ये तुम्हाला तो झाडू तुमच्या घरामध्ये घेऊन यायचा आहे. कारण बघा, आपण जेव्हा आपल्या घरामध्ये जेव्हा लक्ष्मी येते, म्हणजे जेव्हा पैसा येतो, तेव्हा आपण त्या पैशांना म्हणतो का की एवढा पैसा मला नको, यातला अर्धाच पैसा मला हवा आहे, असं आपण कधीही म्हणत नाही. आणि झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. दिवाळीला आपण त्याला लक्ष्मी मानतो. लक्ष्मी मानून तिची पूजा करत असतो. आणि म्हणूनच आपल्या झाडू घेताना कुठलाही पैशांचा व्यवहार न करता झाडू हा खरेदी करून आणायचा आहे. यानंतर दुसरी अजून महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. झाडू खरेदी करत असताना झाडू हे उलटे पालटे करून तुम्हाला खरेदी करायचं नाही. जो झाडू तुम्हाला वरती दिसेल तोच झाडू तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे. कारण झाडूंची उलटपालट केली तर आपण लक्ष्मीचा अपमान करतो असं म्हटलं जातं. म्हणूनच झाडू खरेदी करताना त्याची उलटपालट न करता वर जो झाडू तुम्हाला दिसेल तो झाडू तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे. आता हा झाडू घरी आणल्यानंतर त्याचं काय करायचं? धनतेरस आहे आणि दिवाळीसाठी तुम्हाला हा झाडू खरेदी करताना तुम्हाला शुक्रवारच्या दिवशीच आणायचा आहे. कारण शुक्रवारी बघा, शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि ह्या दिवशी आपण हा झाडू जर आणला तर आपल्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीही प्रसन्न होईल. हा झाडू तुम्हाला सायंकाळच्या वेळेस आणायचा आहे. आणल्यानंतर त्याची धनतेरस आहे आपल्या घरामध्ये, अर्थात धनतेरसची पूजा ही होणारच आहे. त्या पूजेमध्ये सुद्धा आपल्याला हा झाडू पूजेसाठी ठेवायचा आहे. आणि याला पूजा करताना हळद कुंकू लावा, थोड्याशा अक्षर तुम्ही अर्पण करू शकतात. आणि यानंतर तुम्हाला या झाडूला एक कलाव्याचा धागा बांधायचा आहे. कलावा हा तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. तो लाल पिवळ्या कलरचा असतो. तो कलावा तुम्हाला आणायचा आहे आणि त्या कलाव्याचे 3 वेढे तुम्हाला त्या झाडूला द्यायचे आहे. आता झाडूला हे वेढे कुठं द्यायचे? तिथे मूठ असते, जिथे आपण त्याला पकडतो आणि झाडतो त्या ठिकाणी तुम्हाला ते 3 वेढे मारायचे आहेत.
आणि मग त्या झाडूची पूजा तुम्हाला धनतेरसच्या दिवशी सुद्धा करायची आहे आणि पुन्हा तो झाडू तुम्हाला उचलून ठेवून द्यायचा आहे आणि त्याच झाडूची पूजा तुम्हालाही दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनसाठी सुद्धा करायची आहे। तसेच बघा, हा झाडू खरेदी करताना बरेच जण आता घरामध्ये प्लास्टिकचे लांब झाडू वापरतात, परंतु दिवाळीसाठी आपल्याला जो झाडू लागणार आहे तो झाडू तुम्हाला केरसुनी, ज्याला आपण शिराई सुद्धा म्हणतो, तर तीच तुम्हाला घरामध्ये लक्ष्मी पूजेसाठी आणायची आहे। इतर प्लास्टिकचे झाडू हे तुम्हाला दिवाळीसाठी खरेदी करायचे नाही। आता जर तुम्ही घरामध्ये हे मोठे झाडू वापरत नसेल तर अगदी छोटा झाडू सुद्धा हा मार्केटमध्ये दिवाळीमध्ये मिळतो, तर तो छोटा झाडू तुम्हाला आणला तरी चालेल, त्याची तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालेल आणि हा झाडू यानंतर तुम्हाला तुमचं देवघर स्वच्छ करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा झाडू वापरू शकतात। तसेच दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा ही करत असतो, म्हणजे दिवाळीच्या दिवशी आपण जे लक्ष्मीपूजन मांडलेलं असतं त्याचा दुसऱ्या दिवशी आपल्याला ती पूजा उचलायची असते। तर ही पूजा उचलताना तुम्ही जो पूजेमध्ये झाडू ठेवलेला आहे हा झाडू तुम्ही दुसऱ्या दिवशी उचलल्यानंतर त्या झाडूने तुम्हाला सर्वप्रथम तुमचं स्वयंपाकघर झाडायचं आहे आणि यानंतर त्या झाडूचा वापर तुम्हाला करायचा आहे। तर या सर्व महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत आणि झाडूची खरेदी तुम्हाला याच दिवशी करायची आहे। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।